गेले 2 महिने झालं सातारमध्ये लाईट बेकरी ही आहे. त्या लाईट बेकरीच्या प्रोडक्टमध्ये आळ्या आणि किडे सापडलेले होते. त्यासाठी आम्ही अन्न भेसळ खात्याच्या आयुक्तांना भेटून आम्ही सुद्धा निवेदन दिलेलं होतं. त्याच्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. त्यामुळं आज मी आयुक्त शिंदे साहेबांची भेट घेतली. शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं पुणे आयुक्ताला किंवा पुणे ऑफिसला आम्ही त्याचं सॅम्पल दिलेले आहेत आणि ती सॅम्पल देऊन आमच्याकडे तो अहवाल प्राप्त झालेला आहे. आम्ही लवकरच त्या न्यायालयामध्ये त्याच्यावर खटला दाखल करून आपण लाईट बेकरीच्या मालकावर किंवा त्या बेकरीवर आम्ही सदर दंडात्मक कारवाई किंवा जे काही कडक कारवाई करता येईल त्या आम्ही करणार आहोत. त्यामुळे आज मी या ठिकाणी आलेलो आहे. माझ्यासोबत जिल्हाध्यक्षा पद्माताई सुतार आहेत. माझ्यासोबत शहराध्यक्ष गौतम रणदिवे आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे आहेत. आणि आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आयुक्तांनी की आम्ही पुढील कारवाई कडक करू. आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे जर त्याच्यावर कारवाई झाली नाही, त्या बेकरीवर कारवाई झाली नाही कुठल्याही पद्धतीची, तर रिपब्लिकन सेना ही आंदोलन छेडेल आणि आमरण उपोषण करेल आणि त्याचा काही जो नुकसान होईल तो प्रशासनाला भोगावं लागेल.